नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी बनवते दोडक्याची भाजी. तर पाव किलो दोडका होता, वरल्यासारख्या काढून ना लांबकं लांबकं असं कट करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, दोडका कापलेला ना पाण्यात टाकून ठेवला आहे. तर सगळ्यात पहिलं कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घेतली. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण ना असं मोठा मोठा वाटून घातलेला आहे. मग लसूण चांगला परतला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा हळदी पावडर घालायचं आणि हे चांगलं असं परतवून घ्यायचं. त्यानंतर एक पळी ना शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याच्या कुटाला चांगलं तेल सुटले, त्यानंतर 1 चमचा 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता. त्यानंतर चांगलं असं ना परतवून घ्यायचं आणि त्यानंतर ना मसाला जळू नये त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून झाल्यानंतर आता ह्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं. परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना दोडका घालून घ्यायचा आहे. दोडका घालून झाल्यानंतर बघा, आता ना दोडक्याला जेवढं होईल तेवढं ना चांगलं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता दोडका चांगला असा ना परतवून झालेला आहे, बघू शकता. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर मीठ घालून झाल्यानंतर बघा 1-2 मिनटं चांगलं असं ना शिजवून घ्यायचं दोडका आणि ना थोडंसं ना शिजल इतकं ना पाणी घालून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही असं बनवणार आहे. त्याच्यासाठी ना थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ना आता 10 मिनटं ह्याला ताट झाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम कमी टायमामध्ये बनते आणि ना तुम्ही ह्याला टिफिनमध्ये हे देऊ शकता. खूप छान बनते बघा. त्यानंतर 10 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दोडका छान असा ना मऊ झालेला आहे आणि कवळात होता दोडका, त्याच्यामुळं ना ह्याला शिजायला बी वेळ लागत नाही त्याच्यामुळं. तर मस्त असा दोडका तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल